नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेत अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने 2026-27 भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत एकूण 139 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. या भरतीमध्ये ट्रेनी ज्युनियर ऑफिसर, ट्रेनी असोसिएट, ट्रेनी टायपिस्ट आणि ट्रेनी ड्रायव्हर या पदांचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 11 जून 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची आणि फी भरण्याची अंतिम तारीख 1 जुलै 2026 आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासी उमेदवारच पात्र असणार आहेत. आता पाहूया पदनिहाय रिक्त जागांची माहिती. ट्रेनी ज्युनियर ऑफिसर पदांसाठी 49 जागा उपलब्ध आहेत. ट्रेनी असोसिएट पदासाठी सर्वाधिक म्हणजेच 81 जागा आहेत. ट्रेनी टायपिस्ट पदासाठी 4 जागा आहेत, तर ट्रेनी ड्रायव्हर पदासाठी 5 जागा आहेत. अशा प्रकारे एकूण 139 जागांची भरती केली जाणार आहे. आता जाणून घेऊया शैक्षणिक पात्रता. ट्रेनी ज्युनियर ऑफिसर पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीमध्ये किमान 50% गुण आवश्यक आहेत. तसेच बँकिंग क्षेत्रातील किमान 2 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. ट्रेनी असोसिएट पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी किमान 50% गुण आवश्यक आहे. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ट्रेनी टायपिस्ट पदासाठी पदवीसोबत मराठी आणि इंग्रजी टायपिंगचे शासनमान्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. ट्रेनी ड्रायव्हर पदासाठी SSC उत्तीर्ण आणि वैध LMV ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे. आता वयोमर्यादा पाहूया. ट्रेनी ज्युनियर ऑफिसरसाठी वय 23 ते 35 वर्ष असावे. ट्रेनी असोसिएटसाठी 21 ते 32 वर्ष, ट्रेनी टायपिस्टसाठी 21 ते 28 वर्ष आणि ट्रेनी ड्रायव्हरसाठी 18 ते 30 वर्ष वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आता अर्ज शुल्काबाबत माहिती घेऊया. ट्रेनी ज्युनियर ऑफिसर पदासाठी अर्ज शुल्क 1,750 रुपये आहे. तर ट्रेनी असोसिएट, ट्रेनी टायपिस्ट आणि ट्रेनी ड्रायव्हर या पदांसाठी अर्ज शुल्क 1,180 रुपये आहे. सर्व शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहे. आता पगाराबद्दल जाणूया. प्रशिक्षण कालावधीत ट्रेनी ज्युनियर ऑफिसरला दरमहा 30,000 रुपये स्टायपेंड दिले जाईल. ट्रेनी असोसिएट आणि ट्रेनी टायपिस्ट यांना दरमहा 25,000 रुपये स्टायपेंड मिळेल, तर ट्रेनी ड्रायव्हरला दरमहा 22,000 रुपये स्टायपेंड मिळणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्युनियर ऑफिसरला अंदाजे 52,100 रुपये मासिक वेतन मिळेल. असोसिएट आणि टायपिस्ट पदासाठी अंदाजे 34,400 रुपये वेतन मिळेल, तर ड्रायव्हर पदासाठी सुमारे 27,700 रुपये मासिक वेतन मिळणार आहे. निवड प्रक्रिया देखील महत्त्वाची आहे. सर्व पदांसाठी IBPS मार्फत ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. ज्युनियर ऑफिसर आणि असोसिएट पदांसाठी लेखी परीक्षा आणि मुलाखत होईल. टायपिस्ट पदासाठी लेखी परीक्षेनंतर टायपिंग स्किल टेस्ट घेतली जाईल, तर ड्रायव्हर पदासाठी लेखी परीक्षेनंतर मुलाखत आणि ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. फक्त महाराष्ट्रातील रहिवासी उमेदवारच अर्ज करू शकतात. उमेदवाराकडे वैध डेमोसाईल प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. SSC मध्ये मराठी विषय असणे सर्व पदांसाठी बंधनकारक आहे. एका उमेदवाराला फक्त एका पदासाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करताना फोटो, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणा योग्य स्वरूपात अपलोड करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी MSC बँकच्या अधिकृत करिअर पोर्टलला भेट द्या आणि 1 जुलै 2026 पूर्वी आपला अर्ज पूर्ण करा. मित्रांनो, ही भरती महाराष्ट्रातील बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. त्यामुळे पात्र असाल तर ही संधी नक्कीच सोडू नका. सदरील जाहिरातीची PDF फाईल व अप्लाय करण्यासाठीची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भरतीच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.